नमस्कार. उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळा म्हटलं की आजारपण हे आलेच आणि तेच आजारपण दूर ठेवण्यासाठी आज आपण क्रीमी मलाईदार असं पालकचं सूप कसं तयार करायचं ते बघणार आहोत. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी पौष्टिक असंच हे असणार आहे. लोह, कॅल्शियमने भरपूर असे हे सूप बनवायला अगदी सोपं आहे. तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. आता पालकचं सूप बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी येथे अर्धा जुडी पालक स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे. आता पालकची भाजी ही 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. आता हिला आपल्याला फक्त अर्धा मिनिटासाठी उकळत्या पाण्यात टाकून थोडीशी ब्लंच करून घ्यायची आहे. फारही याला आपल्याला शिजवायचं नाहीये, नाहीतर ह्याच्यामधले पोषक तत्व नष्ट होण्याची शक्यता असते. आता उकळत्या पाण्यात टाकून आपण लगेचच ह्याला थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला लगेचच बंद करून घ्यायचा आहे. फारही वेळ ह्याला उकळायचं नाहीये. आता गॅस बंद केला की लगेचच काढायचं आहे भाजी यामधून आणि आपल्याला आईस वॉटरमध्ये किंवा एकदम थंड पाण्यामध्येही टाकून घ्यायचे आहे. म्हणजे काय होईल, पालकचा जो हिरवागार कलर आहे तो काळपट पडणार नाही, तो तसाच छान राहील. आता ह्याला आईस वॉटरमध्ये 1 मिनिटभरासाठी ठेवून द्यायचं आहे आणि छान असं हाताच्या साह्याने यामधलं सर्व पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता पालकची भाजी आपण निथळून साईडला ठेवून दिलेली आहे. एका कढईमध्ये ना आपण थोडंसं चमचाभर तेल गरम करून त्यामध्ये ना 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या बारीक चॉप करून छान अशा फ्राय करून घेऊया. आता लसूण छान असा सुगंध सुटायला लागला की लगेचच यामध्ये आपण निथळून घेतलेली पालकची भाजी 1 मिनिटभरासाठी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. आता येथे मी तेलाचा वापर केलेला आहे. तुम्ही येथे बटर वापरलं तरी सुद्धा चालू शकेल. आता येथे थोडीशी पाव चमचा मी काळी मिरी पूड टाकलेली आहे. पावसाळ्यामध्ये भरपूर आजार मागे लागतात, सर्दी, खोकला हे दूर ठेवण्यासाठी असं गरम गरम पौष्टिक सूप नक्की एकदा ट्राय करा. आता यामध्ये आपण थोडंसं मीठ देखील टाकून घेतलेलं आहे. आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं की यामध्ये थोडीशी मूठभर कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं आपण टाकून घेऊया. आता हे पाणी न टाकताच आपण बारीक करून घेतलेलं आहे. छान अशी पालकची प्युरी आपली बनवून तयार झालेली आहे. आता आजचं सूप आपण क्रीमी करतो आहे, परंतु कुठलंही क्रीम न वापरता गव्हाच्या पिठाची क्रीम आपण तयार करणार आहोत. आता 1 चमचा बटरमध्ये आपण 2 ते 3 चमचे गव्हाचं पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे. मंद आचेवर आपल्याला हे 2 ते 3 मिनिटासाठी छान असं भाजून घ्यायचं आहे. आता थोडासा याचा कलर आपल्याला चेंज झालेला दिसत असेल. कलर चेंज झाला की लगेचच यामध्ये आपण 1 कप दूध टाकून घेऊया. आता दूध थोडं थोडं टाकून नंतरच हे सर्व मिक्स करायचं आहे, नाहीतर आपण जे गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे ना त्याच्या गाठी होण्याची शक्यता असते. त्यामुळे असं थोडं थोडं टाकून छान याची आपल्याला क्रीम तयार करून घ्यायची आहे. हे बघा, आता ह्याला उकळी येऊ देऊया आपण. 1 उकळी घ्यायची आहे म्हणजे क्रीम आपली छान अशी घट्ट होते. आता यामध्ये आपण पुन्हा थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि लगेचच आपण तयार करून घेतलेली पालकची जी प्युरी आहे ती सुद्धा यामध्येच टाकून घेऊया. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. आपण बघू शकतात किती छान असा कलर आपल्या सूपला आलेला आहे आणि कुठलंही बाहेरचं क्रीम न वापरता घरच्या घरी गव्हाच्या पिठापासून आपण क्रीम तयार करून घेतलंय. आता यामध्ये ना 1 तमालपत्र आपण टाकून घेतलेला आहे. पुन्हा आपण 1 चमचा मध टाकून घेणार आहोत आणि थोडीशी काळी मिरी देखील वरून टाकून घेऊया. अर्ध लिंबू आपण यामध्ये पिळून घ्यायचं आहे. हे बघा, आणि छान सर्व असं मिक्स करायचं आहे. अतिशय अप्रतिम अशी ह्याची टेस्ट लागते आणि पावसाळ्यामध्ये तळलेले पदार्थ न खाता आपण हे असं गरम गरम पौष्टिक सूप नक्की ट्राय करा. आता यामध्ये ना 1 चमचा आपण साखर देखील टाकून घ्यायची आहे टेस्टसाठी. आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी सुद्धा हरकत नाही.
आता ही सूप छान आपलं उकळी आलेलं आहे आणि बनून तयार झालेलं आहे. हे बघा, आता हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. किती छान अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे, आपण बघू शकतात. आता बाउलमध्ये काढून थोडीशी यावरती क्रीम टाकून थोडेसे चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे आहे आणि गरम गरम सर्व करायचं आहे. टेस्टी क्रीमी पालक सूप नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.